दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाबद्दल विशेष माहिती बघणार आहोत. तर 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि अधिक मास हा 15 जूनपर्यंत असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यामध्ये येत आहे, त्यामुळे याला अधिक ज्येष्ठ मास असं म्हणतात. आणि या मासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे याचबद्दल आपण आजमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, अधिक मास म्हटलं की हा 33 महिन्यांनी येणारा हा मास आहे. अधिक म्हटलं की नावाप्रमाणेच अधिक या काळामध्ये आपण जे काही करतो ते आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. बघा, अधिक मासाला मलमास असं सुद्धा म्हणतात किंवा पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हणतात किंवा कोणी कोणी धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात. धोंड्याच्या महिन्यामध्ये अर्थातच आपल्या मुलीला आणि आपल्या जावयांना म्हणजे लक्ष्मी स्वरूप मुलगी आणि भगवान विष्णू स्वरूप नारायण स्वरूप आपले जावई यांना आपल्या घरी बोलवून त्यांना मानपान देतात, त्यांचा मानसन्मान करतात, त्यांना वाण देत असतात आणि त्यांचा यथाशक्ती त्यांना दान देत असतात. असं म्हणतात की आपल्या मुलीला आणि जावयांना जेव्हा दान देतो तेव्हा ते आपल्याला अधिक पटीने त्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. अर्थातच त्या आईवडिलांसुद्धा तेवढीच प्रगती आणि भरभराट होत असते. अधिक मासामध्ये जेव्हा आईवडील आपल्या मुलीला आणि भगवान विष्णू स्वरूप जावयांना वाण देतात, त्यांना यथाशक्ती ते दान देत असतात, तेव्हा त्या दानामुळे त्यांना अधिक पुण्याची प्राप्ती होते आणि त्यांची प्रगती होते, भरभराट होते. त्याचप्रमाणे बघा, या मासामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे या मासामध्ये तुम्हाला जेवढ्या सेवा करता येतील, जेवढे पारायणे करता येतील, जप, तप, दान याला या मासामध्ये अधिक महत्त्व आहे. जेवढं तुम्ही दान कराल तेवढं तुम्हाला ते तेवढ्याच पटीने तुमच्यापर्यंत येणार आहे, तेवढ्याच पटीने तुम्हाला परत मिळणार आहे. त्याचप्रमाणे या मासामध्ये तुम्ही जेवढं नामस्मरण कराल, जेवढ्या तुम्ही सेवा उपासना कराल, त्याचं जे काही पुण्यफळ आहे, त्याचा जो काही सेवेचा बॅलेन्स आहे तो तुमचा तेवढ्याच पटीने मागे पडणार आहे आणि हा बॅलेन्स आपल्याला पुढच्या अधिक मासापर्यंत तो कामी येणार आहे. म्हणून लक्षात घ्या की या अधिक मासामध्ये आपल्याला फक्त सेवा 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 करायची आहे. जेवढं तुम्हाला दान करता येईल तेवढं तुम्हाला दान करायचं आहे, सेवा करायची आहे. सेवा कोणत्या करायच्या असतात तर अर्थात हा मास आपल्या भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं म्हणतात की ब्रह्मदेव आपल्याला जन्माला घालण्याचं कार्य करत असतात, त्याचबरोबर भगवान विष्णू हे आपलं पालन करत असतात आणि भगवान शंकर हे आपल्याला मोक्ष प्रदान करत असतात. त्यामुळे आपलं पालन करता आहे ते म्हणजे भगवान विष्णू. त्यामुळे या मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटलं आहे की जो कोणी या अधिक मासामध्ये जेवढी माझी सेवा करेल तेवढंच त्यांना अधिक पुण्य प्राप्त होईल, त्यांच्यावरची जेवढी संकटे आहेत तेवढी त्याची दूर होतील आणि त्यांना वैकुंठ प्राप्त होईल. म्हणून या मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं गेलं आहे. आणि या मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची असते, त्यांची आपल्याला सेवा उपासना करायची असते. जेवढं तुम्ही या मासामध्ये भगवान विष्णूंची उपासना कराल तर अर्थात बघा, माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये ती आपसुकच येत असते, तिला कुठल्याही प्रकारचं आव्हान त्या घरामध्ये करावं लागत नाही, त्या घराचा अखंड वास राहत असतो. म्हणून या मासामध्ये जेवढी आपल्याला भगवान विष्णूंसाठी सेवा करता येईल तेवढी आपल्याला करायचीच आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला देवांसाठी तर सेवा करायच्या पण आपल्या पितरांसाठी सुद्धा आपल्याला या मासामध्ये सेवा करायच्या, जेणेकरून बघा असं म्हटलं गेलं आहे की या अधिक मासामध्ये जेवढ्या आपण आपल्या पितरांसाठी सेवा करतो, जेवढं आपल्या पितरांसाठी आपण दान धर्म करतो तेवढे आपले पितर तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपला पितृदोष सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये कमी होतो. म्हणून या मासामध्ये पितरांनी सेवा करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे. लक्षात घ्या, या मासामध्ये आपल्याला भरभरून सेवा करायच्या आहेत. ते आपलं जप असेल, दान असेल किंवा कुठलेही पुण्यकर्म आपल्याला या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे, जेणेकरून काय होईल, त्याचं जे काही पुण्यफळ आहे त्याचा जो काही बॅलेन्स आहे तो आपल्याला अधिक साठवून ठेवायचा आहे, तो आपल्याला पुढच्या अधिक मासापर्यंत कामी येणार आहे. लक्षात घ्या. आणि बघा, केलेले कर्म, केलेली सेवा ही आपली कधीच वाया जात नाही. त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला बरोबर संकटकाळी जेव्हा योग्य वेळ आहे त्या वेळेला आपल्याला ते कामी येत असतं. म्हणून या अधिक मासाला आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा उपासना करायच्या आहे. आता या अधिक मासामध्ये काय करू नये तर या अधिक मासामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जेवढा अधिक मास हा जप तप दानाला जेवढं याला महत्त्व आहे या मासामध्ये, पण या मासामध्ये कुठलेही शुभ कार्य करत नाही, जसं की वास्तुशांती करणं असो. त्याचबरोबर या मासामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे विवाह सोहळा, लग्न कार्य तुम्ही करू शकत नाही. त्याचबरोबर या मासामध्ये काय करू नये
फक्त मांसाहार करू नये. जेवढा श्रावण महिना पवित्र आहे, मार्गशीर्ष महिना पवित्र आहे, तेवढाच पवित्र हा अधिक मास आहे. आणि या अधिक मासामध्ये तुम्ही जे काही पुण्यकर्म करता त्याचं फळ तुम्हाला थोड्याच पटीने जास्त मिळतं. त्याप्रमाणे बघा, या मासामध्ये आपल्याकडनं कळत न कळत काही दुष्कर्म घडले त्याचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने मिळणार आहे. म्हणून लक्षात घ्या की या मासामध्ये तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा उपासना करा, आपले कर्मही चांगले ठेवा, जेणेकरून त्या पुण्याचा बॅलन्स आपला मागे पडणार आहे. म्हणून लक्षात घ्या की या मासामध्ये असत्य बोलणं तुम्हाला टाळायचं आहे. कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाही, कोणालाही नावे ठेवायची नाहीत किंवा कोणालाही शिव्या शाप देणं किंवा कोणाचाही अनादर करणं, कोणाचाही अपमान करणं, या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या मासामध्ये मांसाहार करणं टाळावं. मद्यपान, धूम्रपान जे काही असेल तुम्हाला टाळायचं आहे. बरोबर, काही व्यक्ती या मासामध्ये सात्विक आहार घेतात, म्हणजे कांदा लसूण वर्ज करतात आणि सात्विक आहार ते घेत असतात. जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही नक्कीच कांदा लसूण या मासामध्ये वर्ज करू शकता. तर तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला पाळायच्या आहेत. या मासामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता. त्याचबरोबर बघा, तुमच्याकडनं जेवढ्या आपल्या गुरूंसाठी, आपल्या कुलदेवीसाठी, कुलदेवीसाठी, आपल्या पितरांसाठी जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करता येईल, भगवान विष्णूंसाठी तेवढा तुम्हाला करायचा आहे. जेवढा वेळ आपल्याला सेवेसाठी देता येईल, हा 17 मे ते 15 जून तेवढा तुम्हाला करायचा आहे. असं म्हटलं आहे की गंगा दशहरा पर्वकाळ हा 17 मे ते 25 मे आहे. आणि या काळामध्ये जेव्हा तुम्ही गंगेचं स्नान करता तेव्हा तुमच्यावरची जे काही संकट आहे, जे काही अनिष्ट आहे त्याचं निवारण होतं. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच गंगेचं स्नान करावं. जर शक्य नसेल तुम्ही घरच्या घरी गंगेचं स्मरण करून तुम्ही स्नान करू शकता, जेणेकरून बघा तुम्हाला त्याचं जे काही पुण्यफळ आहे तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर आता या काळामध्ये 33 या संख्येला अत्यंत महत्त्व आहे. आता 33 या संख्येला महत्त्व का आहे? कारण की बघा, असं म्हटलं गेलं आहे की या अधिक मासामध्ये 33 कोटी देवतांचं अधिष्ठान असतं. 33 कोटी देवतांचं अधिष्ठान सर्वात जास्त असते. त्यामुळे 33 संख्येला या मासामध्ये अधिक महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला 33 या संख्येने या मासामध्ये तुम्हाला दान करायचं आहे. जसं की तुम्ही 33 अनारसे दान करू शकता, 33 तुम्ही फळे दान करू शकता, 33 इतर कुठल्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही या मासामध्ये तुम्ही दान करू शकता. दान कोणाला करावं? तर अर्थात आपण आपल्या मुलीला ज्यावेळेला तुम्ही दान करणारच आहात, पण ज्यांना मुलगी नाही मग त्यांनी आपली भाची असेल, पुतणी असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जे कोणत्या मुलीला तुम्ही आपली मुलगी मानत असाल अशा व्यक्तीला तुम्ही दान करू शकता. किंवा बघा, ज्यांना आता मुलगीच नाही मग त्यांनी काय करावं? त्यांनी गरजू लोकांना दान करावं. ज्यांना गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही दान करू शकता, जेणेकरून बघा त्याचं पुण्यफळ जे काय तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर या मासामध्ये दीपदान सुद्धा केलं जातं. दीपदान म्हणजे बघा, दीप म्हणजे प्रकाश, अंधारातून उजेडाकडे नेणारा प्रकाश. त्यामुळे आपण या मासात जेवढं दीपदान करतो तेवढाच आपल्या आयुष्यातले जो काय अंधकार आहे तो दूर होत जातो आणि आपलं आयुष्य उजळत जातं असं म्हटलं गेलं आहे. म्हणून बघा, आई वडिलांनी आपल्या जावयाला आणि मुलीला दान देताना म्हणजे वाण देताना तांब्याच्या ताटामध्ये तुम्हाला 33 अनारसे ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला 33 वातींचा तुम्हाला दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडनं दीपदान घडेल आणि तुमच्यावरची जे काही संकट आहे, अनिष्ट आहे, ते नक्कीच त्याचं निवारण होईल आणि तुम्हाला त्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर अशापर्यंत तुम्हाला या मासामध्ये या ज्या काही सेवा आहेत, उपासना आहेत तुम्हाला करायच्या आहेत. आता त्या सेवा उपासना कशा करायच्या, काय करायच्या याची मी तुमच्यासोबत टप्प्याटप्प्याने मी शेअर करणारच आहे. आज आपण फक्त या मासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे ही माहिती आपण जाणून घेतली. बरेच जण या मासामध्ये ब्रह्मचर्यासुद्धा पालन करतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करावं. बघा, या मासामध्ये जेवढं आपल्याला सेवा करता येईल, जेवढं दानधर्म करता येईल, आपल्या पितरांसाठी जेवढं तुम्हाला सेवा करता येईल, तर्पण विधी असेल किंवा इतर कुठल्याही सेवा, पारायणे असतील, जेवढं तुम्हाला मी सांगणार आहे, जेवढं तुम्हाला शक्य आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तेवढं तुम्ही करू शकता. कारण की हा अधिक मास नावाप्रमाणेच याचं अधिक पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं आणि याचं जे काही फळ आहे ते आपल्याला पुढच्या अधिक मासापर्यंत मिळतं. आणि अधिक मास हा दरवर्षी येत नाही, तो 3 वर्षातून एकदाच येतो. म्हणून लक्षात घ्या की 3 वर्षाची भर आपल्याला या मासामध्ये द्यायची आहे. जेवढा तुम्हाला सेवा उपासना करेल तेवढा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर झालेली सेवा मी स्वयंपाकासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.